Hello student, welcome all of you. I am Mr. D. R. Mane from UIT Wall Mechanical Department. Today's we have discussed about the suspension system in automobile. Our course is automobile engineering, okay, and in this we have in our chapter number 4, automobile control system. In that suspension system in automobiles, okay. So what is a suspension system? So suspension system, there are many suspension system. So what is the types of suspension system? So there is a conventional or rigid suspension system, independent system, rear end suspension system. Okay, conventional, independent, and rear end suspension. After that, in that rear end suspension system, uh, longitudinal leaf spring rear end suspension, transverse leaf spring rear end suspension, coil spring rear end suspension. Okay, after that, four front end independent suspension, wishbone type or parallel link type. फ्रंट एंड इंडिपेंडेंट सस्पेन्शन मध्ये कोणते कोणते आहेत बघा? विशबोन टाइप, पॅरल लिंक टाइप, मॅकफेरसन स्ट्रट टाइप, सी व्हर्टिकल गाइड टाइप, डी ट्रेलिंग लिंक टाइप, ई स्विंग हाफ एक्सल टाइप. नेक्स्ट इंटरकनेक्टेड सस्पेन्शन्स, त्यामध्ये एअर और न्यूमॅटिक सस्पेन्शन सिस्टीम आहे. नेक्स्ट हायड्रोइलेक्ट्रिक सस्पेन्शन सिस्टीम, सी हायड्रो गॅस सस्पेन्शन सिस्टीम, and 6 is a self leveling suspension system. Okay, so this is the classification of suspension system. The conventional system in which the road springs are attached to a rigid beam axle. म्हणजे आपले जे रेग्युलर सस्पेन्शन सिस्टीम कन्व्हेन्शनल आहे त्याच्यामध्ये कसं असते की रिजिड बीम ऍक्सल जो आहे तो आपल्या ऍक्सलला बीम ऍक्सल जो आहे तो ऍक्सलला काय केलेलं असते, स्प्रिंग अटॅच केलेलं असते. आता हे जर बघितलं कन्व्हेन्शनल सिस्टीम कशा कशामध्ये आहेत, तर ट्रक बसेस जीपला बघतोय आपण कन्व्हेन्शनल मध्ये, त्याच्यामध्ये ऍक्सललाच स्प्रिंग त्याच्यावर माउंट केलेले आहे. सो द इंडिपेंडेंट सस्पेन्शन इन विच देयर इज नो रिजिड ऍक्सल बीम, each wheel is free to move vertically without an reaction on the other wheel. आता इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये इंडिपेंडेंट नाव जे दिलेलं आहे तर त्याच्यामध्येच कळते की आपल्याला त्याच्यामध्ये कसं असणार आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये आता ऍक्सल रिजिड ऍक्सलच नाही, रिजिड ऍक्सल बीम जो म्हणतो आपण तो ऍक्सल नाही आहे. ओके, सो प्रत्येक व्हील जे आहे ते फ्री टू मूव्ह व्हर्टिकली फ्री टू मूव्ह होणार आहे. सो दुसऱ्या प्रत्येक व्हील जे आहे ते सस्पेन्शन त्याचं जे आहे त्याचं ते जे मुवमेंट होणार त्याची ही दुसऱ्या व्हीलच्या रिलेशन मध्ये नसणार आहे, ती इंडिपेंडेंटली ते मूव्ह होणार आहे. ओके, सो सस्पेन्शन सिस्टीम आर अगेन क्लासिफाईड ॲज रिअर एंड सस्पेन्शन सिस्टीम. त्यानंतर त्याच्यामध्ये आता बघा, रिअर एंड सस्पेन्शन सिस्टीम मध्ये लॉन्जिट्युडनल लिप स्प्रिंग रिअर एंड सस्पेन्शन सिस्टीम, ट्रान्सफर लिप स्प्रिंग रिअर एंड सस्पेन्शन सिस्टीम अँड कॉइल स्प्रिंग रिअर एंड सस्पेन्शन सिस्टीम. आता आपण हे बघितलं मोटरसायकल ऍप्लिकेशन याचं जर बघितलं, रिअर एंड मध्ये बॅक साईडला आपल्याला मोटरसायकलला सस्पेन्शन सिस्टीम कॉइल स्प्रिंग असते बघा, त्याला आपण काय म्हणतोय, कॉइल स्प्रिंगला. मोटरसायकल मध्ये ती कॉइल स्प्रिंग रिअर एंड सस्पेन्शन सिस्टीम बसवलेली असते. नेक्स्ट वन इज अ फ्रंट एंड इंडिपेंडेंट सस्पेन्शन. आता फ्रंट एंड पुढचं जो फ्रंटला जे आहे ज्याला इंडिपेंडेंट म्हणतोय आपण की सेपरेट व्हीलला सस्पेन्शन सिस्टीम असते, त्यामध्ये आता कुठले कुठले टाईप आहेत तर विशबोन टाईप म्हणून आहे, मॅक पिअर्सन स्ट्रट टाईप. आता हे मॅक पिअर्सन स्ट्रट टाईप जे आहे ते लाईट ड्युटी व्हेकल जे आहेत स्विफ्ट, वॅगनार, याला तुम्हाला मॅक पिअर्सन स्ट्रट तुम्हाला दिसतील. म्हणजे त्याला जे सस्पेन्शन सिस्टीम आहे इंडिपेंडेंट प्रत्येक व्हीलला सेपरेट, तर ते तुम्हाला त्याला तुम्हाला जे स्विफ्ट, वॅगनार, I10 ज्या व्हेकल्स आहेत तर तिथे तुम्हाला मॅकफेर्सन स्ट्रट टाईप सस्पेन्शन सिस्टीम दिसेल. व्हर्टिकल गाईड टाईप, ट्रेलिंग लिंक टाईप, स्विंग हाफ एक्सेल टाईप. नेक्स्ट वन इज अ एअर और न्यूमॅटिक सस्पेन्शन सिस्टीम. आता व्होल्वो ज्या बसेस आहेत त्या व्होल्वो बसेसमध्ये तुम्हाला काही ट्रकमध्ये सुद्धा तुम्हाला हे एअर सस्पेन्शन किंवा न्यूमॅटिक सस्पेन्शन सिस्टीम बघायला मिळेल. ओके, जिथं एअरचा वापर आपण सस्पेन्शन सिस्टीममध्ये केला जातो.
सो नेक्स्ट म्हणजे हायड्रो इलॅस्टिक सस्पेन्शन सिस्टीम. ओके, आता आपण बघूया फंक्शन अँड रिक्वायरमेंट ऑफ इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम. तर ही इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीमचं काय फंक्शन आहे आणि जी काय रिक्वायरमेंट आहे हे आपण बघू. सो इट्स हॅव लाईट मुव्हिंग पार्ट हेल्प द व्हील टू फॉलो द रोड इरेग्युलरिटी. आता जे छोटे स्मॉल व्हेकल आहेत, स्मॉल व्हेकल किंवा लाईट ड्युटी व्हेकल जे आहेत, तर त्या स्मॉल व्हेकल जे आहेत त्याला जे त्या मूव्ह होत असताना, ओके, तर त्याच्या व्हीलला सपोर्ट म्हणून आपण काय करतोय, ह्या इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीमचा वापर करतो. आता जे अनस्प्रंग वेट इज लो. आता अनस्प्रंग वेट म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्प्रिंग पासून वरचा जो पोर्शन आहे, बॉडी जी आहे गाडीची आणि त्याच्यामधले जे पार्ट्स किंवा जे पॅसेंजरचं वेट वगैरे ज्या गोष्टी असतील त्याला आपण अनस्प्रंग वेट असं म्हणतो. ते वेट कसं आहे, यामध्ये लो असणार आहे. ओके, म्हणजे म्हणून लाईट व्हेकल ज्या असतात तिथं आपण ही सिस्टीम वापरतो. सो इट ॲब्सॉर्ब रोड शॉक्स ऑर इम्पॅक्ट्स ड्यू टू बम्प इन रोड बाय ऑसिलेटिंग. तर ह्याच्यामध्ये जे रोड शॉक्स येणार आहे, इम्पॅक्ट्स होणार आहेत गाडीवर, जे व्हीलवर जे येणार आहेत किंवा शॉक्स जे ॲब्सॉर्ब रोड शॉक्स म्हणा ते सगळे ॲब्सॉर्ब करून घेण्याचं काम हे इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम करतं. टायर ऑल्सो प्रोव्हाइड स्प्रिंग इफेक्ट ड्यू टू स्मॉलर एक्सटेंट. यामध्ये खूप कमी प्रमाणात टायर सुद्धा याच्यात सस्पेन्शन सिस्टीमचं काम करत असते. सेट ऑफ पॅरामीटर लाईक कॅम्बर, कॅस्टर अँगल, किंग पिन इन्क्लिनेशन फॉर बेटर स्टेअरिंग क्वालिटीज. आता याच्यामध्ये जे पॅरामीटर आहेत ही खूप महत्वाची. कॅम्बर, कॅस्टर आपण बघितले सगळे, कॅस्टर अँगल, कॅम्बर अँगल, किंग पिन इन्क्लिनेशन, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सस्पेन्शन सिस्टीमला मदत करतात. सो त्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्या बेटर आपल्याला स्टेअरिंग क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीने ते देतात. म्हणून ते पॅरामीटर व्यवस्थित सेट करणं गरजेचं आहे. So axle should not tilt and wheel remains vertical. आता ऍक्सल जे आहे ते टिल्ट न होता याच्यामध्ये व्हील कसं व्हर्टिकलच राहतं याच्यामध्ये. ओके, ऍक्सल ह्याच्यामध्ये टिल्ट होत नाही. ओके, सो इट रिड्युसिंग द शॉक्स टू पॅसेंजर्स अँड कम्फर्टेबल राईड ऑल्सो reduce additional stress in the automobile frame and body. It require more rigid subframe or chassis frame. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर मोर रिजिड आधी सब फ्रेम अँड चॅसिस फ्रेम आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. इट रिक्वायर मोर फ्रिक्वेंट अटेन्शन ऑर मिसअलाइनमेंट ऑफ स्टेरिंग जॉमेट्री विथ द विअर ऑफ कॉम्पोनंट्स. सो याच्यामध्ये फक्त काय की याच्यामध्ये मिसअलाइनमेंट किंवा फ्रिक्वेंटली म्हणजे तुम्ही इमिजिएटली तुम्ही स्टेरिंग जिओमेट्री ज्या आहेत त्या व्यवस्थित चेक केल्या पाहिजेत. ओके, नेक्स्ट वन इज ॲडव्हान्टेज ऑफ इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय बघा, इट मे प्रोव्हाइड सॉफ्टर सस्पेन्शन बिकॉज लो स्प्रिंग रेट स्टिफनेस एनेबल लार्ज व्हील मुवमेंट. म्हणजे हे काय प्रोव्हाइड करते, सॉफ्ट सस्पेन्शन सिस्टीमला सॉफ्टनेस जो आहे. ओके, कारण लो स्प्रिंग रेटचा स्टिफनेस जो आहे तो स्टिफनेस याच्यामध्ये लो आहे. ओके, सो त्याच्यामुळे काय होते, लार्ज व्हील मुवमेंट जे आहे त्याच्यामध्ये म्हणून सॉफ्टवेअर असं सस्पेन्शन याच्यामध्ये प्रोव्हाइड करतं. इन दिस इंजिन अँड चॅसेस फ्रेम कॅन बी प्लेस्ड रिलेटिव्हली लोअर विच मीन्स इंजिन पोझिशन कॅन बी मूव्ह फॉरवर्ड सो मोर स्पेस फॉर पॅसेंजर. आता सस्पेन्शन सिस्टीम मध्ये काय केलेलं आहे इंडिपेंडेंट मध्ये, आता याच्यामध्ये इंजिन आणि चॅसिस फ्रेम हे रिलेटिव्हली काय केलेलं असे लोअर खालच्या पोझिशनला असते. म्हणजे त्यामुळे इंजिन पोझिशन काय जी आहे ती फॉरवर्डला काय केली आहे ती मूव्ह केली जाते खूप. ओके, सो एकतर खाली आणि फॉरवर्डला असल्यामुळे काय होते पॅसेंजरला भरपूर जागा याच्यामध्ये मिळते. त्यामुळं आता लाईट ड्युटी व्हेकल जे आहेत, कार ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ह्या फेवरेट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हे इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम बघायला मिळेल. कारण त्यामध्ये मोर स्पेस आपण प्रोव्हाइड करू शकतो. अनस्प्रिंग वेट इज लो. आता नक्कीच याच्यामध्ये लो लाईट व्हेकल्स आहेत म्हणजे नक्कीच याच्यात पॅसेंजरची कॅपॅसिटी म्हणा किंवा बाकीच्या लगेज कॅपॅसिटी सगळं कमी असणार. त्यामुळे नक्कीच अनस्प्रिंग वेट काय असणार आहे, लो असणार आहे. वेट ऑफ द चॅसिस बॉडी रिलेटिव्हली टू दॅट ऑफ व्हील अँड ॲक्सल इज नोन ॲज द अनस्प्रिंग वेट.
आता अनस्प्रंग वेट म्हणजे आपल्याला माहिती आहे की वेट ऑफ द चॅसिस जे आहे, मी सांगितलं तुम्हाला की चॅसिस बॉडी, चॅसिस वेट आणि बॉडी तर रिलेटिव्ह टू दॅट ऑफ व्हील अँड ॲक्सल, म्हणजे चॅसिस आणि बॉडीचं वेट आणि व्हील आणि ॲक्सलचं वेट, व्हील आणि ॲक्सल हे खाली आहे, त्याला आपण स्प्रंग म्हणतोय, आणि त्याच्यावरती जे चॅसिस बॉडी वगैरे ते अनस्प्रंग म्हणतोय. ओके, म्हणजे त्या व्हील आणि चॅसिस पेक्षा, व्हील आणि ऍक्सल पेक्षा चॅसिस आणि बॉडी म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ह्याचं वेट कमी असणार आहे, त्यामुळे त्याला आपण अनस्प्रंग वेट असं म्हणतोय. सो हेन्स राईड क्वालिटी इज इम्प्रूव्ड, आणि त्याच्यामुळे नक्कीच राईड क्वालिटी याच्यामध्ये इम्प्रूव्ड होणार आहे, कारण वरचं वेट कमी आहे आणि खालचं वेट जास्त आहे. म्हणजे स्प्रिंग म्हणा, शॉक किंवा त्याच्या खाली आपण ऍक्सल म्हणा किंवा व्हील म्हणा, हे जर वेट जास्त असल्यामुळं राईड क्वालिटी चांगली मिळणार. ओके, द व्हेरिएशन इन कॅस्टर अँगल इज रिड्युस्ड. आता कॅस्टर अँगलचा आहे तो ह्याच्यामध्ये व्हेरिएशन खूप कमी प्रमाणात असतं. इंडिपेंडंट सस्पेन्शन रिड्यूस द टायर स्क्रब, हेन्स इन्क्रीज टायर लाईफ. आता हे टायरला स्क्रब होण्यापासून, घासण्यापासून हे काय करतं, थांबवतं. इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम कमी करतं, त्यामुळे नक्कीच टायरची लाईफ याच्यामध्ये वाढणार आहे. ओके, so in case of independent system, steering geometry is not altered with spring deflection as in case of conventional rigid axle suspension, where effect is observable during braking and accelerating. It possibly locate the spring apart enough to obtain understeer condition, which is always preferred to oversteer condition. आता possibly जे आहे स्प्रिंग आहे ती अंडरस्टेअर कंडिशनला पॉसिबली काय केली जाते, लोकेट केली जाते. ओके, सो इट्स ऑलवेज प्रेफर्ड विथ ओव्हरस्टेअरिंग कंडिशन, आणि त्यामुळं कायम याला ओव्हरस्टेअरिंगला हे प्रेफर केलं जातं इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम. आता याचे काही डिसएडव्हान्टेज आहेत. द इनिशियल कॉस्ट इज हाय. पहिल्यामध्येच काय, इंडिपेंडंट असल्यामुळं, सेपरेट असल्यामुळं इनिशियल कॉस्ट याची हाय असणार आहे. इट रिक्वायर मोर मेंटेनन्स बिकॉज मोर नंबर ऑफ बेअरिंग. आता बेअरिंग याच्यात जास्त असल्यामुळं याच्यामध्ये मेंटेनन्स खूप जास्त प्रमाणात आहे. आता आपण डिटेलमध्ये ते बघणारच आहे पुढे, कोणत्या कोणत्या कशा त्याचं कन्स्ट्रक्शन आहे, कसं वर्किंग आहे, इंडिपेंडंट सस्पेन्स सिस्टीमचं आपण बघणारच आहे. The unbalanced wheel force are easily transmitted to steering wheel. तर हे अनबॅलन्स व्हील जे आहे हे इझिली काय होतं, स्टेअरिंग व्हील मध्ये ट्रान्समिट टू द स्टेअरिंग व्हील. स्टेअरिंग व्हील मध्ये ते व्हील इझिली ते ट्रान्समिट होऊ शकतं. आता बघा, टाईप ऑफ फ्रंट व्हील इंडिपेंडेंट सस्पेन्शन. आता फ्रंट व्हील म्हणजे फ्रंटला फक्त कोणते कोणते इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम वापरतोय आपण, ते आपण बघूया. सो टाइप्स ऑफ front wheel independent suspension system, that is first one is a McPherson strut type or single wishbone system. Okay, so next one is a wishbone type or parallel link type or double wishbone type independent suspension system. Third one is a trailing link type. Fourth one is a vertical guide type, and fifth one is a swing half axle type suspension system. Okay, so फर्स्ट वन इज अ McPherson strut टाईप सस्पेन्शन सिस्टीम. हे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल किंवा फिगर इथं जे पिक्चर दिलं आहे त्यामध्ये दिसेल तुम्हाला की कशा पद्धतीने हे जर कन्स्ट्रक्शन असणार आहे. याला म्हणायचं McPherson strut इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम. द मोस्ट वाईडली युज्ड फ्रंट सस्पेन्शन सिस्टीम इन कार्स. आता मॅक्झिमम आत्ताच्या जर कार्स बघितल्या तुम्ही, स्मॉल कार्स, तर तिथं तुम्हाला हे McPherson strut सस्पेन्शन सिस्टीम तुम्हाला बघायला मिळेल. Comprises of strut type spring and shock absorber combo which pivots on ball joint on the single lower arm. तर इथं आर्म, खालचा लोअर आर्म जर बघितला तुम्ही, सिंगल आहे याच्यामध्ये. ओके, आणि तो बॉल जॉईंट मध्ये तो काय केलेला आहे, फिक्स केलेला आहे. सो द स्टेरिंग गिअर इज आयदर कनेक्टेड डायरेक्टली टू लोअर शॉक absorber housing to an arm for the front of the or back of the spindle. स्टेरिंग गिअर जे आहेत, स्टेरिंग गिअर, ओके, तर ते स्टेरिंग एक डायरेक्टली कनेक्ट हे काय केले जातात, शॉकअपचं हाऊसिंग जे आहे खाली, तर त्या हाऊसिंगला तिथं खाली ते कनेक्ट केलं जातं. इन केस वेन युअर स्टेअर इज फिजिकली ट्विस्ट द स्ट्रट अँड शॉक absorber housing
consequently the spring that turn the wheel. हे अशा पद्धतीनं तुम्हाला मॅकफेर्सन स्ट्रट दिसेल. नेक्स्ट म्हणजे फ्रंट सस्पेन्शन मॅकफेर्सन स्ट्रट. इथं तुम्हाला बघायला मिळेल कार फ्रेम आहे. ओके, त्याच्यामध्ये लोअर कंट्रोल आर्म आहे, व्ही शेपचा दिसतो तुम्हाला. त्यामधनं जॉईंट आपलं स्टेअरिंग नकल स्टेअरिंग लिंक दिसते तुम्हाला, त्याला कनेक्ट केलेला आहे. नंतर शॉक ऑब्झर्वर अँड स्प्रिंग आहे वरती. त्याला मॅकफेर्सन स्ट्रट इन डिझाईन असं म्हणतो, इंजिन म्हणतो, मॅकफेर्सन स्ट्रट सस्पेन्शन सिस्टीम आपण म्हणतो. अशा पद्धतीनं ते मॅकफेर्सन स्ट्रट सस्पेन्शन सिस्टीम असणार आहे. हे खाली ते खालचं जे सगळं वेट आहे हे स्प्रंग म्हणायचं, आणि याच्या वरती स्प्रिंगच्या वरती जे असणार वेट त्याला अनस्प्रंग वेट आपण असं म्हणायचं. So this is a MacPherson strut type suspension system. आता विशबोन आर्म खाली लोअरला तुम्हाला दिसेल विशबोन आर्म आहे. ओके, त्यानंतर त्याला कनेक्ट आपण काय केलंय, स्टब ऍक्सल कनेक्ट केलंय. आणि स्टब ऍक्सलला आपण हे सगळं बघितलेलं आहे. ऍक्सल स्टब ऍक्सलचं आपण जे टाईप बघितलेलं ऍक्सलचे, त्याच्यामध्ये स्टब ऍक्सल आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. आणि स्टब ऍक्सललाच कनेक्ट वरती हा स्ट्रट दिसतो तुम्हाला, स्ट्रट कंटेनिंग शॉक ऑब्झर्वर. म्हणजेच ह्यालाच आपल्याला काय केलं असतं, स्टब ऍक्सलला शॉक ऑब्झर्वर कनेक्ट केला असतो. सो इथं स्प्रिंग दिसते तुम्हाला, शॉक ऑब्झर्वर दिसतं आणि बॉडी मेंबर दिसतो वरती. ओके, तर अशी ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करा एकदा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीनं मॅकफेर्सन स्ट्रट टाइप सस्पेन्शन सिस्टीम आहे. सो मॅकफेर्सन स्ट्रट engineer introduce a single wishbone with telescopic strut type independent suspension. टेलिस्कोपिक म्हणजे आपल्या लक्षात तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीनं जी फॉरवर्ड मोशन आहे त्याची ती एक्सटेंड होत जाणार आहे. ओके, आणि त्याच पद्धतीने परत कॉम्प्रेस होताना परत त्याच पद्धतीने ते कॉम्प्रेस होत जाणार आहे. ओके, सो दिस सिस्टम कन्सिस्ट ऑफ टेलिस्कोपिक स्ट्रट टाइप शॉक ऑब्झर्वर, सिंगल आर्म अँड डायगोनल स्टे. ओके, याला सिंगल आर्म म्हणजे याला इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम आपण म्हणतो. आता बघा, द अप्पर एंड ऑफ स्ट्रट इज फिक्स्ड टू द underside of the cross member of body through a flexible mounting part of strut is fastened at the bottom by a joint to the lower wishbone arm. तुम्हाला दिसेल वरचं अपर एंड जे आहे स्ट्रटचं एक, आता बघा फिक्स काय केलेलं असतं, द अंडर साइड ऑफ क्रॉस मेंबर ऑफ बॉडी थ्रू अ फ्लेक्झिबल माउंटिंग. बॉडीची जी क्रॉस मेंबर जे असतात त्याला वरती तिथं त्याच्या म्हणजे ह्याच्या वर शॉक ऑब्झर्वरच्या वर अप्पर एंड जो असतो तो तिथं बॉडीला फिक्स केला असतो. बॉडीचा जो क्रॉस मेंबर आहे की नाही त्याला फिट केला असतो. ओके, आणि हा रिजिडली फासन केलेला आहे, त्यामुळं फासन केलेलं तो फासन कुठे केला तर बॉटम ऑफ जॉईंट टू द लोअर विशबोन आर्म आहे. तर तुम्हाला लोअर विशबोन आर्म हे दिसेल तुम्हाला, हे बघा हे विशबोन आर्म आपण म्हणतोय खाली, ते लोअर विशबोन आर्मला इथनं कनेक्टिंग म्हणजे स्टब ऍक्सल थ्रू इथं तुम्हाला दिसतंय बघा, इथं कनेक्ट केलेला आहे हा लोअर विशबोन आर्म, आणि हा स्टब ऍक्सल आहे. हा स्टब ऍक्सलला इथं हे कनेक्ट केलं आहे स्ट्रट, याला आपण स्ट्रट म्हणतो. दिस इज द strut, this is the spring, and this is shock absorber. Okay, so the lower part of the strut also carries the stub axle on which wheel is mounted. आता स्टब ऍक्सल वर व्हील माउंट केलं आपल्याला माहितच आहे. ओके, तर स्टब ऍक्सललाच काय केलेलं असते,
लोअर आर्म जो लोअर पार्ट आहे स्ट्रटचा तो त्यात फिक्स केला असतो स्टब ॲक्सेलमध्ये. रोटरी मोशन ऑफ द स्टेअरिंग व्हील इज ट्रान्समिटेड टू द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रट आणि टर्न द होल युनिट. आता रोटरी मोशन जे स्टेअरिंग व्हीलचं हे काय केलं जातं लोअर पार्ट. आता आपल्याला माहिती आहे की आपण विशबोन जो आपला स्टब ॲक्सल आहे, स्टब ॲक्सेलला आपण काय करणार आहे मुवमेंट देणार आणि त्याच्याप्रमाणे व्हीलची मुवमेंट होणार आहे. मग स्टेअरिंग जे कनेक्शन आहे ते स्टब ॲक्सेलला इथं काय केलं कनेक्ट केलेलं आहे. ओके, सो इथं काय केलेलं आहे बघा. So rotary motion of the steering wheel is transmitted to the lower part of the strut and it turn the whole unit. तो whole unit ते turn होते. So the helical compressive coil spring with shock absorber surround the upper part of the strut. स्ट्रटचाच अप्पर पार्ट जो आहे तो काय केला आहे त्याच्या भोवती हेलिकल कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग आहे आणि त्याला आपण काय म्हणतो शॉक अब्सॉर्बर. ओके, विच टेक्स केअर ऑफ द रोड रफनेस शॉक्स अँड व्हायब्रेशन बाय ॲब्सॉर्बिंग द शॉक्स. आणि ते जे रफ रोडला इरेग्युलरिटी ज्या रोडमध्ये येणार आहेत त्यावेळी तो जो शॉक्स किंवा डॅम्पिंग होणार आहे ते कॅपॅसिटी किंवा ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे स्प्रिंग करत असतात. त्याला आपण शॉक अब्सॉर्बर असं म्हणतो. सो इट प्रोटेक्ट द व्हेकल फ्रॉम स्ट्रेस ट्रान्समिटेड टू द बॉडी. आणि हे काय करतं की वरतीपर्यंत स्ट्रेस येऊ देत नाही, म्हणजे वरतीपर्यंत जर्क जो आहे किंवा तो एकदम कमीत कमी नेण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो ॲप्लिकेशन बघायचे मारुती झेन, मारुती 800, मारुती अल्टो, मारुतीच्या सगळ्या ज्या स्मॉल कार्स आहेत किंवा इतरही कंपन्यांचे जे अल्टो बघतोय आपण, सॉरी आपण हे बघतो I10 बघतो. ओके, या स्मॉल कार जेवढे जे काय आहेत कमर्शियल ज्या स्मॉल व्हेकल पॅसेंजर व्हेकल्स आहेत किंवा सॉरी ज्या प्रायव्हेट व्हेकल ज्या आहेत आपल्या. ओके, सो स्मॉल कार्स सगळ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण या पद्धतीचं ॲप्लिकेशन आहे तुम्हाला दिसेल. म्हणजे हे सस्पेन्शन सिस्टीम तुम्हाला दिसेल. सो ॲडव्हान्टेज बघा, इट इज अ सिम्पल इन कन्स्ट्रक्शन, कीप व्हील कॅम्बर कॉन्स्टंट, इट्स मेंटेनन्स इज व्हेरी इझी and light moving part help the wheel to follow the road irregularities. आता याच्यामध्ये सिंपल कन्स्ट्रक्शन एक तर सिंपल आहे. व्हील जो कॅम्बर आहे ओके, म्हणजे कॅम्बर म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या की आपण बघितलेला आहे कॅस्टर अँड कॅम्बर. कॅम्बर जो आहे तो अँगल जो आहे तो की व्हीलला तो कॉन्स्टंट ठेवतो, याच्यामध्ये ठेवला असतो. इट मेंटेनन्स इज व्हेरी इझी अँड इट्स लाईट मुव्हिंग पार्ट्स हेल्प द व्हील टू फॉलो द रोड इरेग्युलरिटीज. आपल्याला मेंटेनन्स जर ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो खूप इझी आहे याचा. ओके, आणि लाईट मुव्हिंग पार्ट जे आहेत त्याच्यासाठी खूप उपयुक्त आणि खूप असं ॲडव्हान्टेजेस हे जे बघायला मिळतील तुम्हाला. आता डिसॲडव्हान्टेज बघूया. इन्क्रीज टायर वेअर, त्याच्यात थोडंसं काय होतं की टायर वेअर इन्क्रीज होणार. क्वालिटी ऑफ राईड डिपेंड्स अपॉन शॉक ॲब्सॉर्बर. आता शॉक ऑब्सॉर्बरची क्वालिटी काय असेल ह्याच्यावर आपली राईडची क्वालिटी आपल्याला ठरवता येईल. ओके, सो स्पेशल इक्विपमेंट इज रिक्वायर्ड टू चेक स्टेअरिंग अँगल ॲक्युरेटली. आता हे स्टेअरिंग अँगल जे आहे तो चेक करण्यासाठी स्पेशली इक्विपमेंट लागणार, म्हणजे सहज आपल्याला चेक करता येत नाही. ओके, सो कॅनॉट विथस्टँड हेवी लोड. त्यानंतर हेवी लोडसाठी हे सस्पेन्शन सिस्टीम उपयोगाचं नाही. आता इथं तुम्हाला टाईप दिसतील. आता हा पहिला आपण जो स्टडी केलेला आहे मॅक पिअर्सन स्टट सस्पेन्शन सिस्टीम आणि डबल विशबोन. आता दुसरा एक आपण पार्ट बघणार आहे तो म्हणजे डबल विशबोन सस्पेन्शन सिस्टीम. आता इथं कन्स्ट्रक्शन बघा कशा पद्धतीने आहे. एकतर हा सिंगल आहे, इथं काय केलेलं आहे इथून हा कनेक्ट जो केलेला आहे हे बघा स्टब ॲक्सल, जो आपला स्टब ॲक्सल इथं स्टब ॲक्सल आहे. हा स्टब ॲक्सललाच इथं काय केलं आहे कनेक्शन आपण इथं काय स्ट्रट जो आहे तो कनेक्ट केला आहे. आणि इथं काय केलेलं आहे बघा, इथं स्टड जो आहे
तो लोअर पार्टला आपण कनेक्ट केलेला आहे आणि हा असा वरती याच्या आपण म्हणतो डबल विशबोन. बोन्स जसे असतात म्हणजे हाड, डबल हाड असं म्हणतोय आपण, डबल विशबोन असं व्ही टाईप असा शेप आहे याचा आणि ह्याच्यामध्ये ही सस्पेन्शन सिस्टीम आहे. ओके, आता हे आपण नेक्स्ट बघू. हे तुम्हाला दिसेल की स्ट्रट असेंब्ली कशा पद्धतीने आहे. मॅकफेर्सन स्ट्रट हे थोडं डिटेलिंग मध्ये आहे. तर इथे लोअर आर्म दिसते तुम्हाला. ओके, त्यानंतर हे स्टब ऍक्सल आहे बघा. स्टब ऍक्सलला इथं व्हील कनेक्ट करणार आपण. ओके, हा ड्रम आहे, ड्रमला इथनं व्हील कनेक्ट करणार. हा ऍक्सल आहे. आता इथं काय केलेलं आहे बघा, इथून हा जो आहे स्टब ऍक्सल आहे आणि या स्टबला आपण काय केलं आहे, इथं स्ट्रट फिक्स केलेला आहे. तर हे तुम्हाला याच्यामध्ये इंटरनल जे आहे की सस्पेन्शन सिस्टीम इथंच जे आहे हे सिलेंडर असणार आणि हे पिस्टन असणार जे शॉक अब्सॉर्बर करून घेतो. ओके, किंवा हे जे वर खाली जे होतं त्याच्यामध्ये पिस्टन हे वर खाली येते. इथं लुब्रिकेशन, इथं ऑइल असणार आहे लिक्विड. तर ह्याच्या भोवती तुम्हाला काय दिसेल, हे स्प्रिंग प्रोव्हाइड केले दिसेल. सो नेक्स्ट आपण पार्ट बघूया. wishbone type suspension system. So it consists of two wishbone arm pivoted to the frame. आता आपण बघितलं की विशबोन आर्म जे आहेत एक पिवोटिंग केलेलं आहे फ्रेमला. ओके, द अप्पर विशबोन आर्म इज शॉर्टर इन लेंथ देन लोअर आर्म. दोन इथं आर्म आहेत. ओके, अप्पर विशबोन आर्म शॉर्टर इन लेंथ टू लोअर आर्म. बघा इथं तर दिसेल तुम्हाला. आता ह्याची लेंथ जी आहे ती शॉर्ट आहे आणि ही लॉंग आहे. हे लोअर म्हणजे ह्याच्यामध्ये हे सस्पेन्शन सिस्टीम आपण काय केलंय, शॉक अब्सॉर्बर ठेवलेला आहे. सो दिस इज अ विशबोन, डबल विशबोन आहे बघा. इथे एक आहे, इथे एक आहे. आता इथं डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येईल कशा पद्धतीनं बघा. आधी आपण डायग्राम बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल कशा पद्धतीनं आहे. बघा, सुरुवात पहिला इथं लोअर विशबोन आहे. ओके, हे अप्पर विशबोन आहे. आता इथं व्ही टाईप आहे, हे तुम्हाला माहिती आहे व्ही टाईप आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये आता हा फ्रंट व्ह्यू आहे, इथे व्हील आहे. ओके, इथून व्हील कनेक्ट केलेला आहे आणि हा जो सस्पेन्शन सिस्टीम आहे म्हणजे शॉक ऍब्सॉर्बर जो आहे तो ह्याच्यामध्ये म्हणजे लोअर विशबोन आर्म अप्पर आणि लोअर ह्याच्यामध्ये काय केलं आहे, असा कनेक्ट केलेला आहे. ओके, लोअर विशबोन आणि अप्पर विशबोन आर्मच्या मध्ये शॉक ऍब्सॉर्बर फिट केलेला आहे आणि याला फ्रेमला हे एक्सटेंड करून इथंच आपण व्हील कनेक्ट केलेला आहे. ओके, so this is the wishbone type suspension system. So in that upper wishbone arm is shorter in length than lower arm. आता हा अप्पर आर्म जो आहे तो तुम्हाला आता मगाशी बघितला आपण की तो मोठा आहे लोअर पेक्षा. दिस हेल्प टू कीप द व्हील ट्रॅक कॉन्स्टंट टू अवॉइड द टायर स्क्रब अँड रिड्यूस द टायर वेअर. तसं ठेवण्याचं कारण हे की ते काय करते की व्हील ट्रॅक जे आहे व्हीलला समांतर एका ट्रॅक मध्ये ठेवण्याचं काम ते त्यामुळे होतं.
की लोअर विशबोन आर्म आपण काय करू शकतो कमी ठेवल्यामुळं आणि टायरचा स्क्रब होण्यापासून ते वाचवतं किंवा रिड्यूस टायर होण्यापासून ते वाचवतं. सो स्मॉल चेंज इन द camber does occur with such arrangement. The wishbone type independent suspension system is most popular. आता ही जर बघितलं तर खूप सगळ्यात पॉप्युलर अशी विशबोन टाईप सस्पेन्शन सिस्टीम तुम्हाला दिसेल. कॉइल स्प्रिंग इज लोकेटेड इन बिटवीन द लोअर विशबोन अँड अंडर साइड ऑफ द क्रॉस मेंबर. कॉइल स्प्रिंग ही कुठं लोकेट केली आपण बघितलेलं आहे की लोअर विशबोनच्या आणि अंडर साइड ऑफ द क्रॉस मेंबरच्या खाली असं त्याच्यामध्ये आपल्याला कॉइल स्प्रिंग लोकेट केलेलं दिसेल. वेट ऑफ द व्हेकल इज ट्रान्समिटेड फ्रॉम बॉडी to the cross member to the coil spring through lower wishbone member. आता अप्पर वेट जे आहे व्हेकलचं टोटल हे पूर्ण त्या किंवा ते बॉडीचं वेट जे आहे व्हेकलचं तर ते क्रॉस मेंबर मधनं कॉइल स्प्रिंग मध्ये येणार थ्रू विच इट गोज टू लोअर विशबोन आर्म. कारण आपण कॉइल स्प्रिंग कुठं प्रोव्हाइड केलं टच कनेक्ट केलं आहे लोअर विशबोन मेंबरला त्यामुळे त्याच्यावर त्याचं लोड येणार. आता आपण बघूया की दोघांच्यात काय फरक आहे की रिजिड ऍक्सल सस्पेन्शन सिस्टीम आणि इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये काय फरक आहे. सो द स्प्रिंग इज अटॅच टू रिजिड बीम ऍक्सल. त्याच्यामध्ये स्प्रिंग काय केलेलं आहे रिजिड बीम ऍक्सलला अटॅच केलेलं आहे आणि इंडिपेंडेंट मध्ये रिजिड ऍक्सलच नाही आहे तिथं. ओके, ऍक्सलला आपण प्रोव्हाइड करायला ऍक्सलच ह्याच्यात नसल्यामुळं ह्याच्यामध्ये आपण तसं काही कनेक्शन नाही. सो रिजिड ऍक्सल मध्ये बघा व्हील मूव्ह डिफ्लेट व्हर्टिकली हॅव्हिंग रिॲक्शन ऑन अदर व्हील or axle tile and wheel no longer remains vertical. Each wheel move vertically without any reaction on other wheel. आता used for heavy vehicle like truck, used for light vehicle like car at front. Rigid axle suspension system यूज केले जाते हेवी व्हेकल लाईक ट्रक मध्ये आणि इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टम मध्ये हे लाईट व्हेकल मध्ये वापरलं जातं. ओके, आणि ते पण फक्त फ्रंटला बॅकला नाही. मोर टायर स्क्रब कारण लो वेट असेल तरच आपण हे लो वेट साठी प्रोव्हाइड करतो. ओके, यूज फॉर हेवी व्हेकल लाईक ट्रक, यूज फॉर लाईट व्हेकल लाईक कार इन फ्रंट ऑफ द कार. मोर टायर स्क्रब रिड्यूस टायर लाईफ. ह्याच्यामध्ये रिजिड ऍक्सल मध्ये टायरला घर्षण टायरचं खूप होतं आणि त्यामुळे टायरची लाईफ कमी असते आणि इंडिपेंडेंट सिस्टीम मध्ये टायर स्क्रबिंग कमी होतं आणि त्यामुळे टायरची लाईफ नक्कीच तुम्हाला इन्क्रीज झालेली दिसेल. सो याच्यामध्ये मोर टायर स्क्रब रिड्यूस टायर लाईफ आणि याच्यामध्ये लिहिता येईल तुम्हाला लेस टायर स्क्रब इन्क्रीज टायर लाईफ. आता रिजिड ऍक्सल सस्पेन्शन सिस्टीम मध्ये स्टेअरिंग जिओमेट्री अल्टर और चेंज म्हणजे स्टेअरिंगचे जे जिओमेट्री आहेत आपण कॅस्टर कॅम्बर किंगपिन इन्क्लिनेशन ओके या ज्या आपण सगळ्या स्टेअरिंग जिओमेट्री बघितल्या तर त्या आपण काय करू शकतोय चेंज करू शकतो. पण जे आपलं इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये या ज्या काही कॅस्टर कॅम्बर किंवा किंगपिन इन्क्लिनेशन हे जे काही जिओमेट्री आहेत त्या आपल्याला चेंज करता येत नाही. त्या एकदा फिक्स केल्या की फिक्स. पण इथं आपल्याला चेंज स्टेअरिंग जिओमेट्री इथं आपल्याला चेंज करता येते. It provides slightly rigid suspension due to higher spring rate. आता हे जर म्हणलं तुम्हाला रिजिड ऍक्सल सस्पेन्शन सिस्टीम जर हे आहे ते स्लाइटली रिजिड सस्पेन्शन तुम्हाला देतं. कारण कसं आहे याच्यामध्ये स्प्रिंगचा रेट जो आहे स्प्रिंग जे आहे ती हाय रेट याच्यामध्ये प्रोव्हाइड केली असते त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये स्लाइटली रिजिड असं सस्पेन्शन सिस्टीम तुम्हाला मिळेल. इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये प्रोव्हाइड सॉफ्टर सस्पेन्शन ड्यू टू लो स्प्रिंग रेट. आता त्याचा स्टिफनेस कमी असल्यामुळे स्प्रिंग रेट स्मॉल असल्यामुळं स्प्रिंग कमी असल्यामुळं ह्याच्यात तुम्हाला जास्त स्टिफनेस नसतो स्प्रिंगचा आणि त्यामुळे त्याला सॉफ्टर स्प्रिंग ह्याच्यात प्रोव्हाइड केले असते. त्यामुळं जे सस्पेन्शन आहे ते सॉफ्टर याच्यात प्रोव्हाइड केलं असतं. ओके, सो त्यामुळेच तर आपण काय करतो की लाईट व्हेकल जे आहेत आणि फक्त फ्रंटलाच आपण हे सस्पेन्शन सिस्टीम आपण प्रोव्हाइड करतो.
नेक्स्ट वन इज व्हील्स मे बी वोबल. व्हील्स मे बी वोबल. आता आणि इथं नो चान्स ऑफ व्हील वोबल आहे, म्हणजे वोबलिंग जे आहे ते याच्यामध्ये होऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये चान्स नाहीत. ओके. रोड ॲडेजन लेस. आता जे फर्म ग्रिपिंग पाहिजे किंवा रोडचं जे रोडला जे आपल्याला कॉम्पॅक्टनेस किंवा आपण आपण काय म्हणतो ग्रिपिंग फर्म असणं. ओके. फ्रिक्शन म्हणे आपण जास्त प्रमाणात असेल ते ते ह्याच्यामध्ये कमी असतं. कशामध्ये रिजिड ॲक्सल सस्पेन्शन सिस्टीम. इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये मात्र ह्या ज्या गोष्टी आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रोड अडेजन तुम्हाला मिळणार. ओके. सो हे काही महत्त्वाचे डिफरन्स जे आहेत ज्याच्यामध्ये रिजिड ॲक्सल आणि इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. ओके. सो आपण पुन्हा एकदा फक्त याच्यामध्ये डिफरन्स बघा. एक अशा पद्धतीने डायग्राम आहे. दिस इज द मॅकफेर्सन and this is the double wishbone type suspension system. बघा इथे सिंगल काय केलेलं आहे आपण, जे स्टब ॲक्सल आहे स्टब ॲक्सलला इथं प्रोव्हाइड करतोय आणि इथं सेपरेट हा लोअर आर्म आहे प्रोव्हाइड केलाय. त्या लोअर आर्मवर हे हा अप्पर आर्म आहे. ओके. आणि ह्याच्यात काय केलेलं आहे सस्पेन्स सिस्टीम आहे. काही वेळेला हा आर्म नसतो, फक्त काय केलं असतं हा आर्म असतो आणि ह्याच्यावर स्प्रिंग आणि मग बॉडीचं वेट इथं बॉडी याच्यावर लोड दिला जातो. ओके. सो टोटल बॉडीचं वेट जे आहे ते याच्यावर येणार आणि इथून याच्यावर ट्रान्समिट होणार. ओके. आणि काही ठिकाणी मग अशा पद्धतीचे डबल विशबोन पण तुम्हाला बघायला मिळेल काही कार्समध्ये. आणि इथं पुढे इथं व्हील कनेक्ट केलं जातं. याला इथं व्हील कनेक्ट केलं जातं अशा पद्धतीने. So this is a MacPherson strut suspension system and this is a double wishbone suspension system. Okay. सो आज आपण जे कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सस्पेन्शन सिस्टीम आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण व्हेरियस टाइप्स बघितले आणि त्याच्यामध्ये मॅकफेर्सन आणि विशबोन हे मॅक्झिमम आता जे तुम्हाला बघायला मिळतात लाईट व्हेकल्समध्ये ह्याचे आपण डिटेल्स बघितले. सो दिस इज द मॅकफेर्सन स्ट्रट टाइप सस्पेन्शन सिस्टीम. इथे तुम्हाला क्लिअरली कळेल कशा पद्धतीनं सस्पेन्शन सिस्टीम आहे ते मॅकफेर्सन. आता इथे स्टेअरिंग दिसते तुम्हाला, हे जे स्टेअरिंगचं ॲक्सल आहे स्टेअरिंग स्टेअर केल्यानंतर हे इथून कनेक्शन असं दिलेलं आहे स्टेअरिंगचं. ओके. ही लिंक जी आहे ही दिसते स्टेअरिंग लिंक. दिस इज द स्टेअरिंग लिंक. हे जे आहे इथं तुम्हाला दिसते हे स्टेअरिंग लिंक आहे. हे आपण बघितलेलं आहे स्टेअरिंग लिंक इथून आलेले आहे. इथं पुढे व्हील बसणार. So this is a MacPherson strut and this is the double wishbone type strut suspension system. Okay. So thank you very much for watching this video lecture.